नमस्कार, मी जोशना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मग आज एक असा एक व्लॉग घेऊन येणार आहे की जे की डेली रूटीनमध्ये पाहिजे असतं प्रत्येकाला। जसे की फेस वॉश, कोण साबण यूज करतं, पियर्स वेगवेगळे साबन्स यूज करतं, सोप्स यूज करतात किंवा फेस वॉश यूज करतात। खूप सारे आलेले आहेत, तरीसुद्धा आपल्या आत्ता उन्हाळा चालू आहे त्यामुळे टॅनिंग खूप सारं होतं आहे। तर त्याच्यासाठी म्हणून मी एक असं प्रोडक्ट घेऊन आलेले आहे की ते जेणेकरून त्यातलं आपलं जे फेसवरचं असतो टॅनिंग तो निघाला पाहिजे। आता जो आहे फेस माझा तो पूर्ण मी नाईटचं रुटीन दाखवते। मागे दिसत असेल तुम्हाला की मी पूर्ण अंधार आहे आणि मी आता शूट करते, त्याच्या जेणेकरून की तुम्हाला कळेल। आता हे मी दिवसभराचं पूर्ण म्हणजे म्हणतात ना फेस वॉश केला तरीसुद्धा जो काही पूर्ण डर्ट किंवा टॅनिंग वगैरे निघत नाही किंवा काहीसुद्धा फेस क्लीन होत नाही व्यवस्थित। तर तुम्ही बघू शकता माझा फेस। मी आता म्हणजे झोपायला एक म्हणतात ना नाईटचा टायमिंग आहे, पण दिवसभराचं जे आहे टॅनिंग वगैरे काही कसं ना फेस वॉश केला तरीसुद्धा राहिलेलं असतं। मग त्यासाठीच मी आता घेऊन आलेली हे तुम्हाला एक मस्त असं प्रोडक्ट जे आहे मम्माअर्थचं, जे आहे मम्माअर्थचं प्रोडक्ट। याच्या आधीचा एक व्लॉग आहे त्यात पण फेस वॉश दाखवलेला आहे। तसं सेम ॲज हे ॲपल सायडर विनेगर हा फेस वॉश आहे आणि याच्यामध्ये विथ ॲपल सायडर विनेगर आणि ॲलोवेरा पण आहे। ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप म्हणजे चांगलं आहे, कारण माझी स्वतःची स्किनसुद्धा माझी खूप सेन्सिटिव्हच आहे। आणि फॉर डीप क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित आतून आपले जे पोर्स असतात ते पूर्ण ओपन होऊन व्यवस्थित क्लीन होतात ते व्यवस्थित। परत हे पॅराबिन अँड सल्फेट फ्री आहे, डर्मॅटॉलॉजिस्ट टेस्टेड आहे आणि सूट फॉर ऑल स्किन टाईप्स, सर्व स्किन टाईप्स हे सूट होते। मग हे ॲपल सायडर विनेगर, आता ॲपल सायडर विनेगरचे तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता किंवा काय काय त्याचे फायदे आहेत वगैरे सर्व ॲपल सायडर विनेगरचे। तर तुम्ही त्याच्यावरून तुम्हाला कळेलच की हे आहे ॲपल सायडर विनेगरचा मम्माअर्थचा आहे आणि यात दिलेलं आहे डीपली क्लीन्स स्किन आपली डीपली क्लीन होते, प्रमोट्स क्लिअर स्किन म्हणजे व्यवस्थित क्लिअर स्किन दिसते। आणि याची पॅकेजिंग बघू शकता व्यवस्थित आहे। हे जे आहे हे ओपन होतं व्यवस्थित, जे असं बॅगने यूज करू शकतो व्यवस्थित। आणि ह्याचं जे आहे ते असं जास्त हार्ड नाही आहे, जसं की आपली स्किन खूप सॉफ्ट असते तसंच हे हार्ड नाही आहे, एकदम सॉफ्ट आहे। बघू शकता तुम्ही ते खूप सॉफ्ट आहे आणि हे यूज करून झालेलं आहे माझं खूप वेळा, मी यूज केले त्याच्यानंतरच बोलते। कोणतेही प्रोडक्ट जरी असेल तरीसुद्धा मी आधी यूज करते माझ्या फेसला, कारण माझा फेस हा खूप सेन्सिटिव्ह आहे। जेणेकरून मी मेकअप जरी केला ना तरीसुद्धा माझ्या स्किनवरती लगेच पिंपल्स वगैरे येतात, त्यामुळे म्हणून मग मी आधी माझ्या स्किनला यूज करते किंवा आपलं पॅच टेस्ट करायची, जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या स्किनला ते सूट होते की नाही। पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून पॅच टेस्टने आपल्याला कळतं की हे आपल्या स्किनला सूट होईल की नाही। तर चला मग आता ह्याचं मी लाईव्ह पण दाखवते की कसं क्लीन होतं व्यवस्थित ते। आता फक्त हे इथून हे होतं आणि हे पंप आहे, हे पंपसारखं हे प्रेस केलं, हे जर प्रेस केलं ना तर इथं फेस येतो। हे खूप हेल्पफुल ठरतंय, कारण कसं की आपण फेस व्यवस्थित असं घासतो, रब करतो, असे खूप जण करतात। स्किनला आपण कितपत ते जरी समजा क्लीनअप वगैरे करतात त्यांच्यासाठी बघा, थोडंसं जरी स्किन गरम झाली आपल्या हाताचं आणि ह्याचं रब केलेलं तरीसुद्धा ते लगेच थंड पाण्याचा किंवा जो नॉर्मल पाणी असतं त्यातला हात म्हणजे त्यात आपला हात हे डीप करून परत नंतर आपल्या स्किनला हे करतात, मसाज करतात। त्याचं रब केलेलं पण गरम आपल्या स्किनला नको लागायला म्हणून ती लोक हँड आपल्या म्हणजे हात थंड पाण्यातनं परत अजून घेतात आणि परत आपलं स्किन हे करतात। मग याच्यावरून आपलं फेसवॉश जरी असला तरी असंच व्यवस्थित असं चांगला घासायचं नाही किंवा नॉर्मल, आपली स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते फेसची स्किन, त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे। म्हणून हे जे आहे एकदम सॉफ्ट आहे, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्या स्किनला असं हार्श किंवा हार्ड नाही वाटलं पाहिजे म्हणून।
आणि पॅकेजिंग खूप सुंदर आहे. याच्यावरती काय म्हणतात डायरेक्शन पण दिलेले आहेत की कसं यूज करायचं आहे ते. मग आपण ट्राय करून बघूया. आपण फेस ओला केलेला आहे व्यवस्थित सर्व. आता मी हे चेंज करणार म्हणून पंप आउट करायचं. हे बघा आले ह्याच्यावरती. आता हेच आपल्या स्किनला मी फेस ओला करून घेतलेला आहे, म्हणजे वॉश करून घेतला आणि त्याच्यानंतर मी हे पंप आउट करून व्यवस्थित असं सर्व म्हणजे आपल्या फेसवरती नेकवरती पूर्ण व्यवस्थित असं रब करून घ्यायचं आहे. जो आहे रब म्हणजे कसं आहे सॉफ्टली करायचं आहे, जास्त असं जोर लावून नाही करायचं. जेवढं ते सॉफ्टली करणार आहे तेवढं ते व्यवस्थित क्लीन होतं. रब केल्यावरती आपली स्किन आहे ते रेड म्हणजे लाल होण्याची शक्यता असते आपण जास्त रब केलं तर. म्हणून पूर्ण जेवढं आपलं असं म्हणतात ना डोळ्याच्या खाली फक्त डोळ्यात वगैरे जास्त जाण्याची शक्यता असेल तर व्यवस्थित असं चेक हे करायचं. आपले डोळे पण खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप डर्ट असतं. तर आता मी सर्व वॉश करून आलेली आहे. स्किन बघू शकता किती सॉफ्ट वगैरे वाटते आणि हे सर्व खूप मस्त आहे. आणि ते पण क्लीन करून वगैरे वॉश करून ते लगेच ड्राय होतं फॅनच्या खाली वगैरे. आणि नाहीतर असं जरी ठेवलं तर लगेच ड्राय होतात. आणि खूप मस्त असं हे प्रोडक्ट आहे, नक्की तुम्ही बाय करू शकता. आणि माझ्या फेसवरती किती म्हणजे फरक पडलेला आहे ते पण कळेलच तुम्हाला. व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे. कसं की डेली रुटीनमध्ये आपण म्हणजे कसं दिवसभरात आपण काही रोज कंटिन्युअसली करत नाही दिवसभरामध्ये. तर ते एक म्हणतात ना हे जे फेसवॉश आहे खूप छान असं आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे. पण अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट व ममाअर्थच्या साईटवरती सुद्धा हे प्रोडक्ट मिळून जाते. ममाअर्थच्या साईटवर सुद्धा खूप सारे ऑफर्स असतात. त्या ऑफर्सवरती पण प्रोडक्ट घेतले तर खूप छान की आपल्याला ही प्राईस कमी प्राईजमध्ये मिळतात. तर चला मग माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.